नीट यूजी 2026 ची परीक्षा संपूर्ण देशभरामध्ये झालेली आहे। आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे रिझल्ट आणि पुढील काउन्सिलिंग प्रक्रियेची। त्या संदर्भात विद्यार्थी आणि पालक डॉक्युमेंटच्या तयारीला सुद्धा लागलेले आहेत। यावर्षी महाराष्ट्र स्टेट कोटाचा नेमका ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशनचा कशा प्रकारे राहणार आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। महाराष्ट्र स्टेट कोटाचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सगळ्याच कोर्सेससाठी एकच असतो। MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS अगदी फिजिओथेरपी करायचं असेल तर महाराष्ट्र स्टेट कोट्याचा फॉर्म हा एकच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावं लागतं। चॉईस फिलिंगसाठी वेगवेगळे ग्रुप त्या ठिकाणी केलेले आहेत। MBBS, BDS चा एक ग्रुप, त्याच्यानंतर BAMS, BHMS, BUMS चा एक ग्रुप आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा अलाइड कोर्सेसचा एक ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे। चॉईस फिलिंगला त्या ठिकाणी विभागणी होते, परंतु ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांना एकच भरावा लागतं। तो ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतात याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। महाराष्ट्र स्टेट कोट्याचा ॲप्लिकेशन फॉर्म जनरली 10 स्टेपमध्ये विद्यार्थ्यांना भरावं लागतं। 10 स्टेपमध्ये बरीचशी माहिती विद्यार्थ्यांकडून CET सेलकडनं घेतली जाते। ती माहिती भरत असताना विद्यार्थ्यांना प्रत्येक माहितीची डॉक्युमेंटचा प्रूफ विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनच्या वेळी द्यावं लागतं। कोणती माहिती भरावी लागते याविषयी सुद्धा विस्तृत पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे। छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या कॉन्टॅक्ट नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय जो आहे तो आहे महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जो फॉर्म आहे तो नेमका कशा प्रकारे आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणती माहिती विचारली जाते। स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या CET सेल या वेबसाईटवरून त्या ठिकाणी घेतली जाते। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजच्या जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 85% सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात। त्याचबरोबर याच्यामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा सुद्धा समावेश असतो। प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या 85% सीट या मेरिट बेसवर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेनिफिटसह भरल्या जातात आणि 15% सीट ज्या आहेत जनरली ह्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या आहेत। त्याचबरोबर BAMSच्या 15% सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्याला दिल्या जातात। प्रायव्हेट कॉलेजच्या सुद्धा त्याची एक वेगळी प्रवेश प्रक्रिया CET सेलच्या वेबसाईटवरून चालत असते, ते विषय आपण नंतर कव्हर करणार आहोत। परंतु मुख्य जो महाराष्ट्र शासनाचा CET सेल 85% स्टेट कोट्याचा जो फॉर्म आहे तो जनरली अशा प्रकारे असतो। 10 स्टेपमध्ये विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरावा लागतो। कोणकोणती माहिती त्याच्यामध्ये भरावी लागते हे जर आपल्याला कळलं तर त्या संदर्भातले डॉक्युमेंट विद्यार्थी आणि पालक प्रिपेअर करू शकतात। तर पहिला आहे नीट यूजीचे डिटेल आपल्याला या ठिकाणी भरावे लागतात। आपला नीटचा रोल नंबर जो काही असेल तो आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नंबर टाकून सबमिट केल्यानंतर तुमचा जो काही नीटचा डाटा आहे तो ऑटोमॅटिक NTSC फेच करून त्या ठिकाणी या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतला जातो। म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे नीटचे गुण येतात, रँक येतात। त्याचबरोबर नीटमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये किती मार्क्स आणि पर्सेंटाईल आहेत ते ऑटोमॅटिक फेच होऊन या ठिकाणी ही पहिली स्टेप त्या ठिकाणी कंप्लीट होते। नंतर आपल्याला भरण्याचा जो मुद्दा येतो तो पर्सनल इन्फॉर्मेशन पासून खाली ज्या 9 स्टेप आहेत त्या स्टेप विद्यार्थ्यांना स्वतः त्या ठिकाणी भराव्या लागतात। पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये काय काय भरावं लागतं? उमेदवाराचे नाव, पूर्ण नाव ॲज पर नीट स्कोअर कार्डवर आपलं जशा प्रकारे नाव आहे अगदी तशा प्रकारे नाव विद्यार्थ्याला या ठिकाणी भरावं लागतं। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, 10वी नंतर किंवा पात्रतेनंतर किंवा लग्नानंतर तुमचे नाव बदललेले किंवा अद्ययावत केले आहे का? जर नाव तुमचं बदललं असेल 10वी नंतर, विशेषतः मुलींच्या बाबतीत 12वी नंतर किंवा मध्ये BSc किंवा कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेऊन किंवा नीटला गॅप पडला असल्यामुळं एखाद्या मुलीचं लग्न झालं असेल तर तिचं नाव बदलू शकतं। यासाठी त्यांनी हा एक कॉलम दिलेला आहे की तुमचं नाव बदललं असेल तर बदललेलं नाव सुद्धा या ठिकाणी टाकण्याची सुविधा आहे। त्याचबरोबर आपल्या वडिलाचं नाव, आईचे नाव, आपलं जेंडर, त्याचबरोबर आपली जन्मतारीख, एक मोबाईल नंबर, ईमेल ID, अल्टरनेट मोबाईल नंबर, आपला आधार कार्ड नंबर आणि आपला धर्म, TC वर आपला धर्म असतो तो धर्म आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो। धर्मामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात। हे पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी भरावी लागते। ही पर्सनल इन्फॉर्मेशन आपले नीट स्कोअर कार्ड, त्याचबरोबर आई वडिलांचं नाव सुद्धा आपल्या नीट स्कोअर कार्डवर जो असतो तशा प्रकारे टाकायचं आहे। बाकी मोबाईल नंबर आणि ईमेल ID आपल्याला द्यायचे। त्याच्यानंतर ॲड्रेसचा मुद्दा येतो। ॲड्रेससाठी आपण आधार कार्ड वापरू शकतो, दोन्ही ॲड्रेस टाकू शकतो। परमनंट आणि रेसिडेन्स ॲड्रेस दोन्ही वेगवेगळे असतील
तर दोन्ही टाकण्याच्या सुविधा त्या ठिकाणी असतात. पण जनरली आधार कार्डवरचा जो ॲड्रेस असतो तो या ठिकाणी भरायचा असतो. तर ॲड्रेससाठी सुद्धा आपल्याला स्पेस दिली जाते. ॲड्रेस, त्याचबरोबर सिटी कुठली आहे, राज्य कुठलं आहे, जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारल्या जातात. त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. पुढे जाण्यापूर्वी जे विद्यार्थी कोल्हापूर भागातले आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत एक ऑफलाईन सेमिनार कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. 5 जुलै 2026 रोजी हा सेमिनार त्या ठिकाणी होणार आहे. सेमिनारचं ठिकाण आहे श्री शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हे सेमिनार होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये समाविष्ट व्हायचं आहे, आपली सीट रिझर्व्ह करायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 96 89 36 55 00 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर आणि छत्रपती अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेमिनार त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होणार आहे. महालक्ष्मी अकॅडमी कोल्हापूर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली सीट रिझर्व्ह करू शकता किंवा छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर लाईव्ह काउन्सिलिंगवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमची सीट त्या ठिकाणी रिझर्व्ह करू शकता. सीट लिमिटेड आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं आहे, विशेषतः कोल्हापूर भागामध्ये विद्यार्थी आहेत, कोल्हापूरला सहज येऊ शकतात, अशा विद्यार्थ्यांसाठी 5 जुलै रोजी दुपारी 1 ते 4 विस्तृत सेमिनार आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ऍडमिशन प्रक्रिया, कॉलेज कसे भरायचे, कट ऑफ, शिष्यवृत्ती, एज्युकेशन लोन याविषयी संपूर्ण माहिती श्री शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी हा सेमिनार होणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये कॉलेजचे कट ऑफ, फ्री बुकलेट तुम्हाला पाहायला मिळतील, लेटेस्ट अपडेट सुद्धा मिळतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चॅट सपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो कॉलम आहे स्टेट कोट्याच्या फॉर्ममध्ये तो आहे रिझर्वेशनचा. म्हणजेच जी काय आपली कॅटेगरी आहे, त्याचे बेनिफिट आहेत, हे सगळे या कॉलमवर त्या ठिकाणी डिपेंड आहेत. पहिला प्रश्न विचारला जातो, उमेदवाराला NRI साठी अर्ज करायचा आहे की जे विद्यार्थी NRI आहे ते इथे यस करू शकतात. OCI कार्ड, ओरिजिन सिटीजन ऑफ इंडिया असेल तर यस करेल, नसेल तर तो जनरली सगळे विद्यार्थी या ठिकाणी नो करतात. आता ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, इन्स्टिट्यूशनल ऑब्लिक NRI कोटा अशा प्रकारचे ऑप्शन त्या ठिकाणी येतात. तर अशा विद्यार्थ्यांनी इथे NRI करायचं आहे का? जर तुमचं डोमिसाईल महाराष्ट्राचा असेल, तुमची 10वी 12वी महाराष्ट्रात झाली असेल तर इथे NRI तुम्हाला नोच करायचा आहे. तुम्हाला इन्स्टिट्यूशनल कोट्याचे कॉलेज भरायचे असतील तर फीस सेक्शनमध्ये त्याचा वेगळा कॉलम त्या ठिकाणी दिला जातो. इथं NRI कोणी भरायचं आहे? जे ओरिजिनली NRI आहेत अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी NRI कोटा भरायचा आहे किंवा ज्याचे नातेवाईक ब्लड रिलेटिव्ह बाहेरच्या देशामध्ये स्थायिक आहेत ते त्या विद्यार्थ्याला स्पॉन्सर करत असतील तर NRI या ठिकाणी भरायचा आहे. परंतु शक्यतो या ठिकाणी नोच करायचा आहे, कारण इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी NRI कोट्याचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाहीत. फॉर्मची फीस वेगळ्या पद्धतीने भरल्यानंतर सुद्धा आपण मॅनेजमेंट कोट्याचा दावा करू शकतो. मॅनेजमेंट कोट्याची महाराष्ट्र शासनाची ठरवून दिलेली, निश्चित केलेली जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीच्या 3 पट त्या ठिकाणी असते. काय काय विचारलं जाते या कॉलममध्ये? नॅशनॅलिटी विचारली जाते. इंडियन यासाठी आपल्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा आपल्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर आपलं राष्ट्रीयत्व जे आहे ते भारतीय लिहिलेलं असणं गरजेचं आहे यासाठी, किंवा तुमच्याकडे पासपोर्ट असेल ते सुद्धा डॉक्युमेंट या ठिकाणी चालणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास आहे का? उमेदवाराकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का? ते सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टेट कोट्यासाठी. या ठिकाणी अधिवास हा शब्द वापरलेला आहे, रहिवास हा शब्द वापरलेला नाही. रहिवास प्रमाणपत्र वेगळं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट वेगळं. डोमिसाईल सर्टिफिकेटला अधिवास प्रमाणपत्र म्हणतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मराठीत डोमिसाईल असेल तर त्याच्यावर अधिवास प्रमाणपत्र असा उल्लेख असणं गरजेचं आहे. रहिवास प्रमाणपत्र चालत नाही. इंग्लिशमध्ये असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट. बऱ्याचदा महाराष्ट्र राज्यामध्ये तहसील कार्यालयाकडून एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल हे एकत्रित दिलं जातं. तर डोमिसाईल असा उल्लेख इंग्लिश असेल तर आणि मराठी असेल तर अधिवास असा उल्लेख असणं गरजेचं आहे त्या सर्टिफिकेटवर. तिथे आपल्याला ऑप्शन दिला जातो आहे का. त्यानंतर विद्यार्थ्यांची कॅटेगरी, जी काही कॅटेगरी असेल, OBC, SC, ST, NT1, NT2, NT3, VJ, SBC, SEBC, EWS अशा प्रकारच्या 10 कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट कोट्यामध्ये अवेलेबल असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, वडिलांचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी भरायचं. यासाठी आपल्याकडे तहसीलदाराकडून काढलेला उत्पन्नाचा दाखला, त्याच्यावर जे उत्पन्न आहे ते या ठिकाणी टाकलेलं असणं गरजेचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना वेगळं उत्पन्न काढलेलं होतं आणि दाखल्यावर वेगळा उत्पन्नाचा आकडा आलेला आहे.
तर या कंडिशनमध्ये आत्ता आपल्या दाखल्यावर जो आकडा आहे तो इथे स्टेट कोट्याला भरायचा आहे. नीटमध्ये तुम्ही काय भरलेलं होतं त्याचा काहीही संबंध स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेशी नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यावर जे काही आपलं उत्पन्न असेल ते विद्यार्थी या ठिकाणी पुट करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला सेक्शन दिले जातात 1 ते 2, 2 ते 3 वगैरे. निवासाचे क्षेत्रामध्ये काही प्रश्न विचारले जातात, म्हणजे तुम्ही निवासाचे क्षेत्र कुठलं, महानगरपालिका आहे, त्याचबरोबर नगरपालिका आहे किंवा तुमची ग्रामपंचायत आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागतं. यासाठी कुठलाही प्रूफ द्यायची गरज नाही. ॲड्रेस कार्ड, आधार कार्डवरनं ह्या गोष्टी ओळखल्या जातात. त्याच्यानंतर तुमच्याकडे जातीचा दाखला आहे का हा प्रश्न विचारला जातो. असेल तर यस किंवा दुसरा ऑप्शन दिला जातो. बरेचसे विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेलं असतं त्यांच्याकडे, त्यावेळी अवेलेबल नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड अशा प्रकारचा सुद्धा सुविधा दिली जाते. जर असेल तर यस करून विद्यार्थ्यांना परत जात प्रमाणपत्राचा क्रमांक त्या ठिकाणी विचारला जातो. प्रमाणपत्रावर डिजिटल काढला असेल तर आउटवर्ड नंबर जो आहे तो तुमचा जात प्रमाणपत्र नंबर आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जुनं कास्ट सर्टिफिकेट असेल, पेनाने त्याच्यावर एखादा नंबर लिहिलेला असतो, MRC/नंबर/ अशा प्रकारचा जो काही नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र जारी केल्याचा जिल्हा, कुठल्या जिल्ह्यातलं आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भरावं लागतं. त्याच्यानंतर व्हॅलिडिटीसाठी सुद्धा तुमच्याकडे आहे का, असेल तर यस, नसेल तर बरेचशा विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेली असते. अप्लाइड बट नॉट रिसिव्ड असं केल्यानंतर तुम्हाला त्या अप्लाय केल्याच्या रिसिप्टवरचा टोकन नंबर विचारला जातो. जर तुमच्याकडे असेल तर तुमचा व्हॅलिडिटीचा नंबर या ठिकाणी भरायचा आहे. व्हॅलिडिटीवर VC नंबर जो असतो वर कोपऱ्यामध्ये बॉक्समध्ये तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कुठून काढली आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी द्यावी लागते. कुठल्या जिल्ह्यातून काढली ती शेवटी लिहिलेलं असतं स्टॅम्पच्या खाली किंवा टिकच्या खाली. डिजिटल साईन जी असते त्याच्या खाली तालुका लिहिलेला असतो, बऱ्याचदा जिल्हा सुद्धा लिहिलेला असतो. कुठल्या जिल्ह्यातून आपण काढलेली आहे त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला या ठिकाणी पुट करावं लागतं. म्हणजे जिल्ह्याचे ऑप्शन येतात त्यापैकी आपल्याला निवडावं लागतं. त्याच्यानंतर OBC जे विद्यार्थी OBC, NT, BJ, SBC, त्याचबरोबर SCBC इत्यादी आणि क्रिमिलियर प्रवर्गामध्ये येतात, नॉन क्रिमिलियर प्रवर्गामध्ये, त्यांना नॉन क्रिमिलियर आहे का असं विचारलं जातं. SC STच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही. तुम्ही SC केलं तर नॉन क्रिमिलियरचा प्रश्न या ठिकाणी विचारला जात नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे त्यांची कॅटेगरी जी वर भरली आहे त्याच्यानुसार या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. नॉन क्रिमिलियर आहे का, सेम ऑप्शन विचारतात, आहे, अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, परत त्याचा सुद्धा क्रमांक, त्याच्यानंतर कुठल्या जिल्ह्यातून, नॉन क्रिमिलियर कोणत्या डेटला काढले. आता डेट या ठिकाणी कशासाठी विचारली जाते की नॉन क्रिमिलियरची जी काही व्हॅलिडिटी आहे ॲडमिशनच्या वेळेस ती आपल्याला व्हॅलिड पाहिजे 2027 पर्यंत तरी किमान आपलं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड पाहिजे. नॉन क्रिमिलियरच्या खाली त्या ठिकाणी व्हॅलिडिटी दिलेली असते. म्हणजे 26ला आपण ॲडमिशन करत असो तर किमान 2027 पर्यंत आपलं नॉन क्रिमिलियर NCL सर्टिफिकेट जे आहे ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का, PWD विद्यार्थ्यांसाठी आहे. इथं जर यस केलं तर तुम्हाला दिव्यांग सर्टिफिकेट PWD सर्टिफिकेट जे आहे ते जोडावं लागतं. ते आपल्या जिल्हा रुग्णालयाचं चालत नाही. प्रोसेस सुरू होण्याच्या आधी तुम्हाला वेळ दिला जातो, संबंधित सेंटर दिले जातात, त्या ठिकाणाहून व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी PWD विद्यार्थ्यांना अटॅच करावं लागतं. त्याच्यानंतर उमेदवार अनाथ आहे का, ऑर्फनसाठी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट आहे तर अनाथ आहे का, ते असेल तर यस केलं तर तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेट जे आहे महिला कल्याण मंत्रालयामार्फत ते मिळत असतं. त्या संबंधित मंत्रालयाकडून तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्हाला धार्मिक अल्पसंख्याक कोट्याचा दावा करायचा आहे का. महाराष्ट्रामध्ये काही कॉलेजेस जे आहेत ते मायनॉरिटीसाठी रिझर्व आहेत, विशेषतः रिलिजियस मायनॉरिटी, धार्मिक मायनॉरिटी किंवा दुसरा आहे भाषिक अल्पसंख्याक ज्याला आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतो. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मायनॉरिटीसाठी सीट रिझर्व आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, यांच्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेज त्या ठिकाणी रिझर्व केलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर तुम्ही या मायनॉरिटीमध्ये येत असाल तर यस करा. त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतात, तुमच्या LC वर तुमच्या धर्माचा उल्लेख पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला एक वकिलाकडून शपथपत्र बनवून घ्यावं लागतं, ते शपथपत्र शेवटी अपलोड करावं लागतं. तसंच भाषिक अल्पसंख्याक म्हणजेच याच्यामध्ये सिंधी, गुजराती, हिंदी यांच्यासाठी कॉलेज रिझर्व आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्या विद्यार्थ्यांना हा बेनिफिट घ्यायचा असेल, या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे यस करतील. यासाठी सुद्धा तुमच्या LC वर जे आहे ते तुम्हाला
भाषा लिहिलेली, मातृभाषा लिहिलेली असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ॲफिडेव्हिट सुद्धा प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. जर तुमच्या LCवर भाषा किंवा धर्माचा उल्लेख नसेल तर तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून तशा प्रकारचं लेखी घ्यावं लागेल. TCवर उल्लेख झालेला नाही तशा प्रकारचं लेखी प्रमाणपत्र आम्ही देतोय. त्याच्यावर कॉलेजचा स्टॅम्प आणि सही आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 10वीचे डिटेल विचारले जातात. 10वी पास होण्याचं वर्ष, 10वीला तुम्हाला अरेबिक वगैरे भाषा होती का, अशा प्रकारचा एक प्रश्न असतो. त्याच्यानंतर 10वीचं कुठल्या राज्यातून उत्तीर्ण झालंय, कुठल्या जिल्ह्यातून आणि कुठल्या तालुक्यातून. महाराष्ट्र स्टेट कोट्याचं बेनिफिट घ्यायचं असेल तर 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्र राज्यातून झालेली असणं गरजेचं आहे. काही केसमध्ये त्याला अपवाद आहे, तो पुढे आपण पाहूयात. पण जनरली डोमिसाईल महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. 10वी 12वी महाराष्ट्रातून झालेली असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 12वीचे डिटेल अशाच प्रकारे घेतले जातात. त्याच्यानंतर 12वीचा जिल्हा आणि तालुका विचारला जातो. त्याच्यानंतर तर रिसेंट तुमची 12वी झालेली असेल, 25-26ला 12वी झाली असेल तर तुमचा रोल नंबर टाकला तर ऑटोमॅटिक डाटा फेच होऊन तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिशचे मार्क्स या ठिकाणी इनपुट केले जातात ऑटोमॅटिक. परंतु तुमची 12वी खूप अगोदर झाली, डिजिटल डाटा अवेलेबल नसेल तुमच्या वर्षाचा, तर तुम्ही इथे मॅन्युअली सुद्धा मार्क्स भरू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशचे 12वीचे या ठिकाणी तुमची PCB टोटल चेक केली जाते. PCB ग्रुपिंगचा क्रायटेरिया हा फक्त MBBS आणि BDS ॲडमिशनसाठी आहे. आयुष कोर्सेससाठी BAMS, BHMS, BUMS साठी PCBचा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे आणि फिजिओथेरपीसाठी सुद्धा PCBचा क्रायटेरिया काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर उमेदवाराला अपवादाचा दावा करायचा आहे का पॅरलल रिझर्वेशनमध्ये डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 हिली वगैरे असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर या संदर्भातले डॉक्युमेंट असतील तर विद्यार्थी या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशनचं बेनिफिट घेऊ शकतात. सिलेक्ट स्पेसिफाईड रिझर्वेशन जे आहेत, अपवादाचा स्पेसिफाईड रिझर्वेशनमध्ये हे येतात डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 हिली. आणि अपवादाचा दावा म्हणजे गव्हर्नमेंटचे कर्मचारी असतील आणि त्यांची बदली बाहेर असेल, त्या कारणाने विद्यार्थ्याचं 10वी 12वी बाहेर झालं असेल तर अशा कंडिशनमध्ये त्यांना स्टेट कोट्याचा बेनिफिट मिळावा म्हणून हा अपवाद त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ते आपण जेव्हा काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल त्या ठिकाणी ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशनमध्ये D1, D2, D3 हिली एरियाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन फीस. इथे तुम्हाला 3 हे देतात ऑप्शन. ओनली स्टेट कोटा, फक्त मेरिटवर जायचं असेल तर फक्त स्टेट कोटा. मॅनेजमेंटची सीट नकोय तर स्टेट कोटा. फॉर्मची फीस 1000 रुपये होते आणि इथे येतो बोथ स्टेट अँड IQ किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा. तर दोन्ही ऑप्शन घेतले आपण. स्टेट आणि मॅनेजमेंट कोट्याचे पण कॉलेज पाहिजे तर फॉर्मची फीस जी होते ती 6000 होते. 6000 भरलं तर तुम्हाला एक कॉलेज दोनदा भरता येतं, मेरिटवर आणि मॅनेजमेंटमध्ये सुद्धा. 1000 भरलं तर तुम्ही मेरिटवरच भरू शकता. आणि हा फॉर्म फीस भरून झाल्यानंतर पूर्ण त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरली त्या माहितीसाठी रिक्वायर्ड असणारे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले जातात. ते सगळे आपल्याला अपलोड करावे लागतात. हे होता महाराष्ट्र स्टेट कोटाचा जो काही फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये जी काही माहिती विचारली त्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागलेले आहेत ते विद्यार्थी आणि पालकांनी प्रिपेअर करून ठेवायचे आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, कोल्हापूर भागातील विद्यार्थ्यांसाठी सेमिनार 5 जुलै 2026 दुपारी 1 ते 4 शाहू सांस्कृतिक भवन, दसरा चौक, सोलापूर. ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना जे मार्क्स येतात त्यानुसार कॉलेजची प्रेडिक्शन लिस्ट, ऑल कॉलेजेसची लिस्ट, त्याच्यामध्ये कट ऑफ, त्याचबरोबर फी बुकलेटमध्ये वेगवेगळे शासन निर्णय, वेगवेगळ्या काउन्सिलिंगचे अपडेट, न्यूज, लेटेस्ट न्यूजमध्ये, त्याचमध्ये यूट्यूबचे सगळे व्हिडिओ आपण याच्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचबरोबर चॅट सपोर्ट सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणे पर्यंत पोहोचणं शक्य नाही, सगळ्या प्रोसेस घरी बसून करू शकतात, फक्त गायडन्सची आवश्यकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये 2499चा काउन्सिलिंग कोर्स आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना झूमद्वारे त्याचबरोबर चॅटिंगद्वारे आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. 2499 ते पॅकेज विद्यार्थी जॉईन करू शकतात. तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.